नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगमध्ये. आम्ही जात आहोत पुण्याला आणि तिथे तुम्ही बघाल आता थोडंफार वर्क आणि खूप काही मजा मस्ती. तर हे बघा, पैसे वाचवणे घरातल्यांचं हे आमचं काम आहे. आम्ही घरातल्यांनी दिलेलीच गोष्टी खातो, बाहेरचं काही खात नाही. शेवटी 5 तासाच्या प्रवासानंतर PGवर पोहोचलो. फक्त जाई आणि श्रद्धा यायच्या बाकी होत्या. त्यांची पण एंट्री बघा कशा अवतारात झाले, फुल गँगस्टर. यांना बघून हिंदीतील एकच कहावत आठवते, ती म्हणजे घर बसानही और लुटेरे आ गए लुटणे. 5 तासाच्या प्रवासानंतर सुद्धा शतपावली करायला जाणारी लोक आम्हीच. हाय गाइज. हाय गाईज, हेलो गाइज. आम्ही चाललोय आज. कुठे चाललोय? गाइस हम जा रहे हैं, किधर जा रहे हैं पता नहीं बट जा रहे हैं. महादेव मंडी हॅशटॅग महाशिवरात्री. महाशिवरात्रीला चाललोय आम्ही. बघूया काय काय होते, आम्हाला महादेवाचं मंदिर घावते का नाही. विचारसरणी बघा आमची. आम्ही काय विचार केला असेल, आम्हाला माहीत नाही महादेवाचं मंदिर कुठं आहे. ज्या देवळाबाहेर गर्दी दिसते ते महादेवाचं मंदिर. आत करता काय, किती डोकं आहे बघितलं. मंदिरातून आलो आणि गेलो कॉफी प्यायला. कुठली कॉफी? फिल्टर कॉफी. माहीत नाही ते कुठली कॉफी असत्या. 5 मिनटे तर हाच विचार करत असतो, फिल्टरच्या पाण्यानं केलेल्या कॉफीला फिल्टर कॉफी म्हणतात की काय. कारण आजपर्यंत तर आम्ही कधीच कुणी पिलेली नाही आहे फिल्टर कॉफी. कालपर्यंत कटिंग चहा आणि आज थेट फिल्टर कॉफी. प्रोग्रेस बघा आमचा. पण खरं सांगू, फिल्टर कॉफी म्हणजे काय ते अजूनही आम्हाला माहीत नाही. फक्त नाव भारी वाटलं म्हणून आलो. ते पुण्यात म्हणतात ना, कल्चर्ड व्हायला लागतं सोसायटीमध्ये एंट्री घ्यायला. मग आम्ही आलो. इथं सगळे लोक कॉफी पिताना खूप विचार करत होते. बहुतेक देशाची अर्थव्यवस्था सुधारत असतील. आम्ही फक्त मेन्यू समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. कारण मेन्यूतली नावच काहीतरी अजब होती. फिल्टर कॉफी, मसाला डोसा विथ चीज अँड अदर थिंग्स, असली सगळी नावं. ही नावं काहीतरी आम्हाला वाचता पण आलं नाहीत. असं वाटत होतं की मॅथचा पेपर चालू आहे, ज्यामध्ये सगळं दिसतंय पण कळत काही नाही. जाईला माहीत होतं फिल्टर कॉफी कशी पितात, या ग्लासमधून त्या ग्लासमध्ये. तिच्याच इन्स्ट्रक्शन आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न केला. त्यात आणि आमची कॉफी शेवट आली ते बरं झालं. हे असा कसा फेस होता, दूध आणि कॉफी वेगळी दिली होती. आम्हीच करायचं होतं तर पैसे कशाला देतोय आम्ही. शेवटी जाईचे इन्स्ट्रक्शन फॉलो करून मग आम्ही कॉफीचा आस्वाद घ्यायला सुरुवात केला. या ग्लासमधून त्या ग्लासमध्ये बघत होतो गोड कसं होतंय ते. ट्रायलला घेतलं ग. नाही असं नंतर व्हिडिओ लई साखर घ्यायची एवढं पण कॉफी साखर. मी परवा खायला माहिती का, दूध कमी वाटतं म्हणून ते पाकिटातलं कळत नाही ना कसं जातं ते जास्त पडलं अशी सेम झाली. असं ट्राय करायचं. ते पण काहीतरी ट्राय करतात ते पण आमच्या रिॲक्शनवरूनच कळत असेल कॉफी किती कडू होती ते. आम्हाला साखर पाहिजे होती. त्यांना म्हणू वाटत होतं की काका साखर द्या 2 ग्लास. एवढी कडू आहे, नुसतंच दूध आणि कॉफी लागायला लागले. तोंडावरूनच कळत असेल आम्ही का म्हणून ही पिल्या कॉफी. कॉफी पिऊन सुद्धा आम्ही जिवंत आहे यासाठी मी हा व्हिडिओ घेतलेला होता. त्यानंतर शेवटी PGवर गेलो. आज होतं पुरी आणि पनीरची भाजी. आणि दुसरा दिवस हा आता चालू झाला, ज्यामध्ये आमची कंपनी फक्त 2 किलोमीटरवर आहे. सो आम्ही ओला रॅपिडो उबर हे करण्याऐवजी चालत जाणे जास्त चांगले होते. आम्ही सगळेजण पोहोचलो. बघा आम्ही किती जणी आहे. शेवटी कंपनीमधले टास्क कंप्लीट झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बोलत राहिलो होतो. भविष्याची चर्चा हो, आणि काय. मग आम्ही बोलवलो शेवटी ओलाला, कारण आता तर जाणं तर आमच्या जीवावर आलं होतं. 12 वाजता एवढा उन्हातानाचं कसं काय जाणार आम्ही चालत. मग शेवटी आम्ही तिघींनी
एक ऑटो बुक केली आहे, त्यामधून जात होतो. हा बघा प्रवास आमचा परतीचा. आता PGवर जाऊन तर आम्ही जेवून झोपणार होतो, कारण सायंकाळी आम्ही जाणार होतो मिलेनियम फिनिक्स मॉलला. हे बघा आता आम्ही चाललोय मिलेनियम फिनिक्स मॉलला. 321 रुपये झाले मला तिथेपर्यंत जायला. पुन्हा तिथे शेवटी आम्ही गेलोच. हे बघा फव्वारे कारंजे चालू होते तिथे, एकावर एक. हे बघा आता तुम्ही. आता म्हटलं कारंजा बघून झालेत, आत पण जाऊया का बाहेरच बसायचं. माहीत आहे या मॉलमध्ये आमच्या बजेटचं काहीच नाही. फिरायला आलो आहे, फोटो काढायला आलो आहे, झालं का. हे बघा आमचं फोटो सेशन चालू झालंच होतं. आतमध्ये गेलो, यार मॉल तर एकदम खतराट होता, खरंच भारी होता. एवढे फ्लोअर्स होते की त्यांनी एक की नाही LED ठेवला इथं, ज्यावर सगळ्या स्टोर्सची की नाही नावं लिहिलीत. कोणत्या फ्लोअरला काय आहे, कुठलं रेस्टॉरंट आहे, कुठे कुठे काय काय मिळतं. आणि असा आमचा प्रवास चालू झाला. हे बघा फोटो सेशन अजून चालूच आहे आमचं. आत गेलोय एवढ्या छान ठिकाणी तर काढावं म्हटलं. खूप वेगवेगळ्या प्रकारची दुकानं होती इथं. बाथ अँड बॉडी वर्क्स, बर्कन स्टॉक, लाईफस्टाईल, सो मेनी प्लेसेस नाही दुकानं इथं आहेत एकाच ठिकाणी. पण इथं कुठं गर्दीच दिसत नव्हती. म्हणजे मॉल आहे, सगळेजण आमच्यासारखेच आहेत की काय, बजेटच्या बाहेरच इथं मिळते म्हणून नुसतं फोटो काढायला येणारी. खाली मोठा सेक्सोफोन पण ठेवला होता. याला बघून माझं म्युझिशियन अंगातलं जागृत झालं. तुला काय आवडलंय ह्यातलं? मला होय तुम्ही ही अशी गोष्ट आहे जी आम्हाला कधीच मिळणार नाही आहे करत. तरी फोटो काढायला काय जाते. ह्या ठिकाणी कपल्स कमी आणि सिंगल्सच जास्त दिसायला लागलोय आम्ही. गाईज या दोघींना आज नोकरी लागल्या हां, तर यांनी मला पार्टी द्यायला पाहिजे का मी यांना द्यायला पाहिजे? यांनी द्यायला पाहिजे की नाही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी थोडा आमच्या मृदुला ताईंचा इंटरव्ह्यू घेतला की पुढं जाऊन तुम्ही काय काय करणार आहे, कुठून तुम्ही कपडे घेणार. तिथंच आम्हाला हा पिंजरा दिसला. म्हणलं या पिंजऱ्यात जाऊन पण बघूया काय आहे. आमच्या शाळेपेक्षा तर जास्तच फ्रीडम असेल यामध्ये. क्वेश्चन आहे, ह्या झाडांना पाणी कोण घालत असेल? तू असं काय करलं खोटं आहे ते. काय सांगालेस? तरीच म्हणलं ही झाडं एवढी जगलीत कशी काय, पाणी तर कुठं दिसणंच झालंय. शेवटी बघा हा आलो आम्ही ड्रेस सेक्शनचं. व्हॅलेंटाईन स्पेशल डेज होते आणि इथं होते लिपस्टिक वगैरे जे आम्हाला लावताच येत नाही. मॉल एवढा मोठा आहे की आम्हाला बाहेर जाण्याची जागा सुद्धा घालेना झाली. जाते खाली असं नाच करायला कुणाला येतो का, डान्स करायला? किती छान डान्स करत आहेत. मी हिच्यापेक्षा छान करते. तुला गरजच नाही आहे. अजून एक क्वेश्चन होता. आमच्या घरातली फॅन लावला, वीज बिल लाईट बिल जास्त येते म्हणून ओरडतात. इथं किती लाईट बिल येत असेल? काय शांडग बघणार काय शांडग? हे बघा हे बघा शांडग मृदुला शांडग वाटायला लागलं. मला मेडूसा वाटायला आम्ही रोकी लागलं. शांडग. ती सापामधली असते ती. ह्यातलं काय काय घेणार आहेसा तुम्ही? सगळं पाय मला हे पाय. घे मी पण. सुहानीला चॉकलेट पाहिजे होतं. अरे 350 रुपयाचं होतं ते. मी म्हटलं आपल्या बजेटमध्ये जे आहे तेच घ्यायला जाऊया. मग तिला पाहिजे होतं काय, टंबरेल नाही टंबलेर टंबरल. जीभ बोबडी झाली माझी नाव ऐकूस तोपर्यंत. अरे ती साधी बॉटल ज्याच्यावरती स्ट्रॉ असते त्याला काय तर तसलं म्हणतात म्हणे. जग जग एक प्रकारचा पाणी ओतायचा. इथे लहान मुलांची खेळणी तेवढी भारी होती. आमच्या लहानपणी एवढं क्रिएटिव्ह लोक का नव्हती. असती तरी आमच्या घरातल्यांनी दिलीच नसते सोडा, कारण 150 रुपयामध्येच आम्हाला भागवायचे. कधी कधी तरी 1 रुपया 2 रुपये नुसतं चॉकलेट घ्यायला, ती पण 1 रुपयाला 4 येणारी चॉकलेट घ्यायचो आम्ही. एवढं गरीब. आणि हे बघा एशिया किचन, जॅपनीज फूड, एव्हरीथिंग इज प्रेझेंट ओव्हर देअर. आता पूर्ण मॉलमध्ये ही पुढचीच झाडं तेवढी आम्हाला रिअल दिसली. तिथे गेल्या म्हणून नको इथं नाही करायचं. कुठं करायचं, तिथंच करायचंय. नाही मग म्हणायचं मला तुझी बागेत जायचं. नाही एप्सिलॉन तुझी बघ एकच. हे असणार करणार ना. हे लय भागातलं आहे, आमच्या अवकातीच्या बाहेरचं आहे. हे बघ किती भारी आहे. मला बसव की कशाला त्यात बस. आता लहान मुलाचं वय नाही आहे तुमचं आत्ता खरं तर ते करायचं.
इथं खेळण्यासाठी 300-400 रुपये लागतात कार्डला. मला आठवतंय अजूनसुद्धा एक ट्रॅजेडी इथं घडलेली. मी गेलो होतो SFC मॉलला. तिथं पण असंच होतं. मला माहीत नव्हतं कार्ड असतात म्हणजे कॉईन देतात त्यांनी प्लास्टिक टाईपमध्ये. ते घालून खेळायचं असतं. मला वाटलं 10 रुपयाचं कॉईन टाकायचं आहे म्हटलं मी 10 रुपयाचा कॉईन टाकला आणि तो अडकून बसला. तो आजपर्यंत मला मिळाला नाही. तेव्हापासून या मशीनपासून मी दूरच राहतोय. कारण 400 रुपये घालून आम्ही रोज थोडी नाही येणार आहे इथं खेळायला. दुसरी पण कामं असतात आम्हाला. मग शेवटी म्हणलं बघूयाच नुसतं की आज काय काय असतं इथं. खूप काय काय होतं इथं मेन म्हणजे. पण आमचं वय पण नव्हतं, अशी पण होत्या गोष्टी इथे. तुझा मूड आहे ना आज? माझं मूड आहे पण मला काय खायचं आहे. भूक तर सगळ्यांनाच लागली होती. मग म्हटलं बाहेर एक गार्डन आहे तिथं जाऊन खाऊया. काय खाणार खाऊन खाऊन. आम्ही बॅगेतून भडंग आणि वाळं कुरकुरे वगैरे आणलेले. मस्तपैकी शांतपणे बसलो कारण मॉल खूप मोठा होता, पाय दुखत होते. मग बाहेर बसून खाल्लं आम्ही. शेवटी म्हणलं रात्र झाले, आता जाऊया. असा आमचा दिवस आजचा छान मजा मस्तीत गेला. आता करूया तिसरा दिवस. आम्ही चाललो पुन्हा कंपनीमध्ये. हे बघा कंपनीमध्ये सुहानी आणि मी काम करतो इकडे तिकडे करत. अर्ध्याला जास्त वेळ तर मी तर खुर्चीवर फिरतच होते. नंतर ना थोडा टास्क वगैरे केला. असं 2-3 तास आमचा टास्क झाला आणि पुन्हा म्हणलं आता जाऊया. आता खूप झालं. जाताना पण आमच्यासोबत मज्जा. ग्राउंड फ्लोअर सोडून आम्ही दाबलाय कोणता 6th फ्लोअर. 6th फ्लोअरला गेलो आणि पुन्हा आणि ग्राउंड फ्लोअरला आलो. मग आता म्हणलं आता घरी जाऊया आणि पुन्हा आम्ही जाणार होतो FC रोडला. हे बघा आलो शेवटी FC रोडला. तिथं आम्हाला जाई, फिरदोस आणि श्रद्धा दिसला. आल्या आल्या पहिल्या स्टॉलवरच खरेदी करत होत्या. 100 रुपयाला कानातले गळ्यातले वगैरे ते होते. हे बघा जाईनं खरेदी केलेलं. आणि पेमेंट कोण करणार? आमची फिरदोस. आमच्यात जसं सुहानी पेमेंट करते तसं त्यांच्यात फिरदोस पेमेंट करते. पैसा. आता म्हणलं ज्वेलरी खूप झाली. आता जाऊन बघूया थोडे टॉप्स वगैरे ते. FC रोडवर जवळजवळ 3-4 तास खरेदी केली आणि पुन्हा म्हणलं आता जाऊया बीचवर. खूप रात्र झाली. हाय गाईज. हॅलो गाईज. अगं बोल की तुझं बॅकग्राऊंड वॉइस. बाय हाय गाईज. हॅलो गाईज. आम्ही कुठे चाललोय माहिती आहे? आमच्या PGला चाललोय. PGवर. हे बघा आमची PG केवढ्या मोठ्या आहेत. अगं असू दे. ह्या पोरगीला स्नॅप टाकायला. स्नॅप टाकायचं पोरगीला ह्या. आता जेवण कसं होतं? तुम्हाला कसं वाटलंय जेवण? काय माहिती भात आमटी खाल्ले. मी पण भात आमटी खाल्लं कारण बाहेर समोसा खाल्लेला होता. आज काय नाही खाल्लेला. आणि ही पोरगी कुठे स्टक झालं. पोरगी स्नॅप काढत आहे. मानसी एक कसली छान दिसत होतीस या गोलामध्ये तू. हाय पोस्ट करणार काय? बघा लागलं खरं. अरे इथं कसं रात्रीचं एवढं क्वालिटी येत नाही त्यामुळं ते थांबा की चांगला येऊन दे काय. क्रॉप करून करते. तुझंच काढणार आहे मी तर असं. नाही ते फ्लॅश पडायला त्याचे. काहीच आपलं आमचं ईश्वर PG आहे. आम्ही चालेलो आहे त्या PGवर. रात्री जाणी शिगीच आहे नुसतं खुळ्यापाणी हिंडत असतोय. थांब जरा. अंधारात हा इथं आधी जर रात्र आणि सायंकाळ आणि सकाळ कळत झालेलं कळत नाही. आमच्या तिन्हीचं टायमिंग आमच्या रूममध्ये तरी एकच असतंय. आणि काय क्रॉप करणं मला शिवाजी अरे मी काय नाही मी टाकणारच नाही आहे. आपल्यासाठी फक्त शिवाजी महाराजांचं बघायचं तर मला या घेऊनच गेल्या नाही. आम्ही जाऊन सगळ्यांना गेलो होतं. तिथे जायच्या आधीच पळण्या तयार झालं तसा. मग काय तर कधी मग अशी नाही मी नाही. काय मी मी नव्हतं. तिकडे ते पलीकडे बी चालला नव्हता रस्त्याच्या. कधी म्हणाले लांब थांबायचं. अरे नुसते गाणी लावली होती ती. मिरवणूक कुठं होती? ढोल ताशा काहीच नव्हती तर. काय तर पाहिजे होतं की काहीच नव्हतं. आम्ही चाललोय आज. बाय बाय. So guys, please like, share and subscribe to my channel. Bye bye. See you in next video. Bye.